राज्यात 4 ते 5 वर्षांनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत। त्यामुळे मोठ्या राजकीय पक्षांसह त्यांच्या महत्त्वाच्या नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या होत्या। आव्हान होतं ते आपापले बालेकिल्ले शाबूत राखण्याचं। असाच एक गड होता तो भगूर नगर परिषदेचा आणि तो गड होता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा। मात्र आता हा गड महायुतीतल्याच राष्ट्रवादी अजित पवार गटानं बळकावलाय। 25 वर्षांनंतर हा सत्ता बदल झालाय। पाहूया या सत्तांतराचा हा एक रिपोर्ट। 25 वर्षांचा बालेकिल्ला ढासळला। शिंदेंना पवारांचा धक्का। भगूरमध्ये महायुतीच्या दोस्तांमध्येच कुस्ती। नाशिक जिल्ह्यातील भगूर नगर परिषदेत मोठी उलथापालथ झाली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं शिंदेंच्या शिवसेनेच्या तावडीतून भगूरची सत्ता खेचून आणली आहे। तब्बल 25 वर्ष ही नगर परिषद शिवसेनेकडे आणि आताच्या शिंदेंच्या शिवसेनेकडे होती। भगूरसाठी 2 डिसेंबरला मतदान झालं आणि 21 डिसेंबरला निकाल लागला। भगूरमध्ये महायुतीच्याच भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या तीनही पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढवली। तर महाविकास आघाडी देखील या निवडणुकीत होती। त्यामुळे सत्ताधारी विजय करंजकर यांना तिरंगी आव्हान होतं। इथं स्थानिक उमेदवार विरुद्ध बाहेरून आणलेला उमेदवार या मुद्द्यावर निवडणूक लढवण्यात आली। तरीही अजित पवारांची रणनीती शिंदे गटावर भारी पडली आणि राष्ट्रवादीच्या प्रेरणा बलकवडे विजयी झाल्या। त्यांनी विजय करंजकर यांच्या पत्नी अनिता करंजकर यांचा पराभव केला। इथं विजय करंजकरांची सत्ता खिळखिळ करण्यासाठी आमदार सरोज अहिरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि ठाकरे गट अशा तिन्ही पक्षांची मोठ बांधत परिवर्तनाची लढाई प्रतिष्ठेची केली। प्रेरणा बलकवडे यांच्या प्रचारासाठी आमदार सरोज अहिरे यांनी कंबर कसली होती। 7 जागांवर इथं निर्णायक आघाडी मिळवत अजित पवार गटानं ही नगर परिषद स्वतःकडे खेचून आणली। विजयानंतर प्रेरणा बलकवडे आणि सरोज अहिरे यांनी मतदारांचे आभार मानले। हा विजय जो आहे तो भगूरच्या सर्व जनतेचा आहे। माझ्या मायबाप जनतेने प्रेरणाताईंच्या मागे मोठा आशीर्वाद उभे केले, माझ्या मागे आशीर्वाद उभे केले आणि सर्व विजयी उमेदवार यांचं मनापासून मी सर्वांचं अभिनंदन करते आणि मायबाप जनतेच्या मनापासून आभार व्यक्त करते। परिवाराचा नव्हता, हा पूर्ण गावाचा संघर्ष होता, कारण ती सत्ता एका कुटुंबाकडे होती आणि कुठेतरी सगळ्यांच्या मनात खटखट होती आणि आज भगूरकरांनी कौल दिलेला आहे। हा कुठल्याही एका व्यक्तीचा विषय नाही, हा पूर्ण गावाचा विषय। तर या विजयानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला। तर दुसरीकडे नाशिक जिल्ह्यात 11 नगर परिषदांसाठी मतदान झालं। 11 पैकी 5 नगराध्यक्ष पद शिंदेंच्या शिवसेनेकडे तर भाजप आणि अजित पवार गटाला प्रत्येकी 3-3 जागा मिळाल्या। यात भगूरमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या प्रेरणा बलकवडे, पिंपळगाव बसवंतमध्ये भाजपचे डॉक्टर मनोज बर्डे, सिन्नरमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विठ्ठलराजे उगले, ओझरमध्ये भाजपच्या अनिता घेगडमल, त्र्यंबकेश्वरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या त्रिवेणी तुंगार, इगतपुरीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या शालिनी खताळे, येवल्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राजेंद्र लोणारी, मनमाडमध्ये शिवसेनेचे बबलू पाटील, नांदगावमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे सागर हिरे, सटाण्यामध्ये शिवसेनेच्या हर्षदा पाटील आणि चांदवडमध्ये भाजपचे वैभव बागुल विजयी झाले। निकालापूर्वी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला नाशिक जिल्ह्यात मोठा धक्का बसला होता। छगन भुजबळ रुग्णालयात तर माणिकराव कोकाटे यांच्यावरील अटकेची टांगती तलवार। त्यामुळे जरी शिवसेनेनं 5 नगराध्यक्ष पद पटकावली असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसनं भगूर सारखा गड मात्र हिसकावून घेतलाच। आता लक्ष असेल ते महानगरपालिका निवडणुकांचं। भगूर नगर परिषदेसाठी आज मतमोजणी प्रक्रिया ही पार पडली। खरं तर या ठिकाणी गेल्या 25 वर्षापासून शिवसेनेचं वर्चस्व होतं, मात्र शिवसेनेच्या वर्चस्वाला सुरंग लावत आणि आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या प्रेरणा बलकवडे या निवडून आल्या आहेत। तर त्यांच्यासह 16 नगरसेवक देखील या ठिकाणी निवडून आलेले आहेत। खरं तर या ठिकाणी विजयाप्पा करंजकर यांचं मोठं वर्चस्व होतं, ते शिवसेनेचे नेते देखील आहेत। मात्र या सर्वांना भेदत आज त्या ठिकाणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रेरणा बलकवडे या निवडून आलेल्या आहेत। राहुल वाघ, NDTV मराठी, नाशिक।